अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही MSRD ला आता नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यातून हा जो भ्रष्टाचार समृद्धी महामार्गामध्ये तिथं झाला होता तो कुठेतरी कसा झाला, काय झालं याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत. एका मोठ्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या एका व्यक्तीच्या नावाच्या कंपनीला 700 कोटीचं एस्केलेशन तिथं दिलं. आता तुम्ही म्हणाल एस्केलेशन काय? आता पुणे रिंग रोड 16,000 कोटीचा पहिलं एस्टिमेट होतं. आता वाढत वाढत तेच एस्टिमेट त्याच किलोमीटरला किती कोटीवर गेलंय, तर ते 42,000 कोटी रुपयाला गेलेलं आहे. तसंच आपण बघितलं समृद्धी महामार्गामध्ये सुद्धा 6 ते 7,000 कोटीचं त्या काळामध्ये एस्केलेशन झालेलं आहे. आता शक्ती मार्ग तुम्ही जो करत आहात त्यालाच पॅरलल एक नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी केलेला आत्ता केलेला आहे आणि त्याच्यात खर्च किती आलाय, तर तो आपल्या राज्य सरकारच्या MSRDCच्या अंतर्गत केलेल्या रोड पेक्षा तो खर्च कमी आलेला आहे. गडकरी साहेबांनी आता नवीन रस्ता जो प्रस्तावित केलेला आहे त्याच्यामध्ये 8 लेनचा रस्ता आहे. त्या 8 लेन रस्ता म्हणजे अतिशय मोठा रस्ता, प्रशस्त रस्ता, याला केंद्र सरकार म्हणजे गडकरी साहेब किती खर्च करतात पर किलोमीटर? 71 कोटी रुपये. आता राज्य सरकार MSRD म्हणजे हे मलिदा खाण्यासाठी, पैसा खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी, करप्शन करण्यासाठी, त्याच्यामध्ये MSRDC चं एस्टिमेट किती आहे? 101 कोटी. म्हणजे गडकरी साहेब विरुद्ध फडणवीस साहेब सरकार जर आपण बघितलं तर कॉस्ट मध्ये 30 कोटी रुपयाचा पर किलोमीटर फरक आहे. कारण याच्यातून पैसा कोणाला जातो? तो काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला तिथं जातो आणि म्हणून हे करप्शन, ही दलाली आणि हे कॉस्ट एस्केलेशन असल्यामुळे पैसा जो समाज कल्याण, OBC, ओपन समाज, इतरही सर्व स्कीम, महिला बाल कल्याण, त्याच्याच बरोबर इतरही जे महत्वपूर्ण स्कीम आहे, शेतकरी कर्जमाफी, याला आज दुर्दैवाने त्या ठिकाणी पैसा हा मिळत नाही. म्हणजे फक्त MSIDC हे वेगळं. म्हणजे PWD पूर्वी PWD कामं करत होती, पण PWD मध्ये कामं छोटी छोटी असायची, तर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसा कसा मागायचा, म्हणून त्यांनी एक महामंडळ केलं MSIDCचं. PWDचा पैसा थांबवला आणि MSIDCच्या माध्यमातून रस्ते केले जातात जे एस्टिमेट पेक्षा 20-25% जास्त असतात. म्हणजे नॅशनल हायवे -30% चालू आहे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम घेतो गडकरी साहेबांचं. पण MSIDC आणि MSRDC हे दोन जे काही त्या महामंडळ सरकारने केलेले त्याची कामं कॉस्ट एस्टिमेट पेक्षा ही 20-25-30% जास्त जातात. आणि MSIDC मध्ये 14,000 कोटीचा घोटाळा, MSRDC मध्ये 15,000 कोटीचा घोटाळा, अँब्युलन्स कॅम्प 6,000 कोटी, रिंग रोड मध्ये 25,000 कॉस्ट एस्केलेशन, कंत्राटी भरती 2,500 कोटी. म्हणजे हा सगळा पैसा जो आहे म्हणजे या सरकारचा नाद करती काय असा कुठेतरी विषय त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे अतिशय फेमस वाक्य आहे की नाद करायचा नाही. या सरकारचं असं वाटतं की करप्शन खाल्ल्यामुळे पैसा त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचा नाद कुणी करायचा नाही. पण खरं काय हे आता लोकांसमोर तिथं आलेलं आहे. नक्कीच लोक या बाबतीत लक्ष देतील. आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलाय, परत एकदा मांडणार आहोत. ऑडिट चालू आहे. पण हे सरकार शेतकरी कर्जमाफी, विमा मध्ये जो बदल केला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणीला 500 रुपये अतिरिक्त का देत नाही? आमच्या जे OBC SC ST समाजाच्या मुलींना, ओपन समाजाच्या मुलींना स्कॉलरशिप का वेळेवर मिळत नाही? त्याचं मुख्य कारण आहे हे कॉस्ट एस्केलेशन आणि हा जो मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी आता लोकांसमोर आलं पाहिजे. जे आलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. बदल आपल्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले, तुम्हाला सुद्धा मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. बघा, शेवटी सर्व नेते ज्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, शशिकांतजी शिंदे, देशमुख साहेब, आव्हाड साहेब, हे सर्व मोठे नेते अनेक वर्ष त्यांनी सरकार चालवली आहेत, पार्टी चालवली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये जो बदल होईल तो त्या ठिकाणी पार्टीला व पार्टीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्याला हा स्वीकारावा लागेल. आणि मी पार्टीचा एक कार्यकर्ता आहे. बघूया पुढे काय होतंय. कालच शशिकांत शिंदे साहेबांना सर्वांनी मिळून म्हणजे कार्यकारिणी आली होती अख्ख्या महाराष्ट्रातली, त्यांनी व नेते व आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आता प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथं निवडलेलं आहे. शशिकांत शिंदेजी चांगलं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. ज्या पद्धतीने जयंत पाटील साहेबांनी गेल्या 7 वर्षात
आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष ते पवार साहेबांबरोबर आहेत. 7 वर्षात अतिशय काटकसरीने तिथं पार्टी ही चालवलेली आहे. डोळ्यात तेल घालून त्यांनी पार्टी चालवली आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कष्ट, त्यांनी केलेला त्याग हा नक्कीच लक्षात ठेवून शशिकांत शिंदेजी सुद्धा तशाच पद्धतीने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. मोठ्या जबाबदारीकडे तुम्ही द्या ना. कारण असं कळतंय की तुम्हाला सुद्धा एक मोठी जबाबदारी या सगळ्या गोष्टी येतात. काही बदल होत आहेत. ते बघा, जेव्हा केव्हा देश, राज्य, पार्टी, संघटना एक अडचणीच्या काळातून जात असते, तेव्हा आपण सर्वजण एकत्रित येऊन जे काय काम मिळेल ते काम करण्याचा विचार तिथं आपण करत असतो. त्यामुळे आजच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये लोकांमध्ये एक खतखत आहे, या सरकारी लोकांना आज फसवलेलं आहे आणि त्या खतखतीला अजून ताकद देऊन त्या सगळ्या अडचणी येत्या काळामध्ये आपल्याला कशा सोडवायच्या, नाहीतर ती खतखत लोकांची जी आहे ती विधिमंडळामध्ये कशी आणायची आणि पाठीच्या माध्यमातून लोकांची जी अडचण आहे ती सरकारवर कशी थोपवायची आणि ती कशी सोडवायची, यासाठी पार्टी जी कुठली जबाबदारी तिथं देईल ती नक्कीच त्या ठिकाणी मी स्वीकारेल आणि येत्या काळामध्ये त्या पदाला, त्या कामाला जे कुठलं असेल पद त्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आता जयंत पाटील न्यायउद्धार झाल्याच्या नंतर महायुतीने एका बड्याच क्षेत्रामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री त्यांनी महायुतीमध्ये येण्याची वापस केली आहे. त्याचं म्हणणं असं आहे, जयंत पाटील यांचे त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुतीसोबत आलं असतं. कुठल्या नेत्यांनी सांगितलं? कुठल्या नेत्यांनी सांगितलं? केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब मोठे नेते आहेत. त्यांच्या कविता खूप फेमस असतात आणि नेहमी नेहमी कवितेच्या माध्यमातून बरंच काय ते बोलून जातात. पण ते जे बोलतात ते तसं बघितलं तर ते फक्त कविता पुरतेच राहतं, त्यात काय होत नसतं. त्यामुळे त्यांनी तिथं एखादी गोष्ट व्यक्त केली असावी. पण जयंत पाटील साहेबांचं बद्दल बोलायचं झालं, एक लढवया नेता आहे, विचाराला पक्का नेता आहे. आदरणीय पवार साहेबांबरोबर 30-35 वर्ष त्या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि पार्टीसाठी खूप काय त्यांनी त्याग दिलेला आहे. तर मग पार्टीसाठी आणि विचारासाठी एवढा त्याग जर जयंत पाटील साहेबांनी दिला असेल आणि आठवले साहेब बोलतात म्हणून, तर असं कुणीही येऊन बोलेल म्हणून एवढा मोठा नेता विचार सोडेल असं होणार नाही. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे असतील, आव्हाड साहेब असतील, या सर्व देशमुख साहेब, टोपे साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तुमच्यामध्ये आपण उत्तरेमध्ये आज किंवा काय भाव नाही, माध्यमांच्या समोर आज ते पहिले आले होते, मी नंतर आलो होतो आणि शेवटी जो पहिला येतो त्याचा तो अधिकार त्या ठिकाणी असतो. त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जे काय मत असेल ते आम्हाला पटतं नाही पटतं हा वेगळा विषय, पण त्यांनी तिथं व्यक्त केलं. आणि नजीकच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा पुरोगामी विचार येतो तेव्हा एक सकारात्मक भूमिका अमोल भाऊ मांडत असतात, ही चांगली गोष्ट आहे. सरकारच्या विरोधात असेल तरी ते कधी कधी भूमिका चांगली मांडतात, त्यासाठी आम्ही स्वागत करतो. पण कधी कधी बोलताना फार वेगळ्या लेवलला जाऊन ते काहीतरी बोलून जातात, त्याचं स्वागत मात्र तिथं करत नाही. त्यामुळे ही विचाराची लढाई आहे आणि आम्ही वेगळ्या पक्षात असलो तर विचारासाठी जर कोणी काय चांगलं बोलत असेल तर नक्कीच त्याचा पाठिंबा आम्ही देत असतो. ते अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो की त्या पदावर जे सर्व मोठे नेते आहेत, जसं पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, देशमुख साहेब, आव्हाड साहेब, शशिकांत शिंदे, त्याच्याच बरोबर टोपे साहेब, हे प्रमुख नेते व त्यांच्या बरोबर जी कार्यकारिणी आहे, जी राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची, हे सगळे मिळून एका व्यक्तीला तिथं निवडणार होते. कुठेही माझ्या नावाची चर्चा त्या ठिकाणी नव्हती आणि मी इच्छुक होतो त्या पदासाठी. फक्त एवढंच आहे की येत्या काळामध्ये आधी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं चांगलं काम केलेलं आहे. याच्या पुढेही आम्ही सर्वजण, जी कुठे नवीन टीम आणि जुनी टीम असेल, एकत्रित आम्ही सर्वजण काम करू.